चला खारेगाव टीम आपला 12th मॅन द्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. खारेगाव टीमचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. खारेगाव 40+ या टीमची एक मातब्बर जोडी किशोर पाटील आणि जनार्दन कवळे. चला तर आपले घड्याळाचे काटे आपल्याला सांगतात की 3 वाजून 50 मिनिटं झालेले आहेत. म्हणजे 4 वाजून 10 मिनिटांनी पहिला डाव संपला पाहिजे याची कृपया दोन्ही पंच आपण सुद्धा खबरदारी घ्या. किशोर पाटील एक नामांकित आणि आक्रमक खेळाडू, एक विध्वंस खेळाडू आणि त्याच्या जोडीला जनार्दन गवळे. गेली अनेक वर्ष ही जोडी खारेगाव टीम साठी योगदान देते. अनेक स्पर्धामध्ये या जोडीने धुमाकूळ घातलेला आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलिंग साठी आलाय ओव्हर नंबर 1 मध्ये शेखर मडवी. स्ट्राइकला आहे किशोर, नॉन स्ट्राइकला जनार्दन आणि पहिलाच बॉल शेखरचा. पहिलाच बॉल उडवला, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका किशोरच्या बॅट मधून. ही ताकद आहे किशोरची. असे फटके मारणं क्रिकेटमध्ये सोपं नाहीये. खरं तर हा यॉर्कर लेनचा बॉल होता, त्याला खोदून काढला. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका आणि बॉल सीमारेषा पलीकडे षटकार किशोरच्या बॅट मधून. पहिल्याच बॉलवरती षटकारानं स्वागत केलंय शेखरचं. शेखर मडवी, किशोर पाटील इन ऍक्शन. षटकारानं आपलं खातं उघडलंय. संघाचा श्री गणेशा टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 6. दुसरा बॉल फुलर लेनचा ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय इथे फाईन लेग रिजन मध्ये घोषांकी क्षेत्राकडे. तिथे सुद्धा सिंगल मिळताना दिसते किशोर पाटीलला. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 7. सुरुवात तर चांगली केली खारेगाव टीमनं. टॉस गमावल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना हे बॅटल आहे, हे संघर्ष आहे आणि हा मोठा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. बॅकफुटला जाऊन पूल केला, इथे संधी आहे झेल घेण्याची, परंतु तिथे फुटबॉलचं प्रात्यक्षिक. पायाने बॉल अडवलाय, बॉल दिशा बदललेली आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत किशोरच्या बॅट मधून. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 9. 3 बॉलचा खेळ संपला. 4 ओव्हरचा सामना आहे. 3 वाजून 50 मिनिटांना पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे. म्हणजे 4 वाजून 10 मिनिटांना पहिला डाव संपला पाहिजे. खास करून ही सूचना आहे खारेगाव टीमसाठी, कलवा टीमसाठी, माफ करा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल. स्क्वेअर लेगला डीप मध्ये, मिड विकेटला डीप मध्ये, काऊ कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे. हे किशोर पाटील साठी प्रोटेक्शन आहेत, कारण ऑन साइडला जास्त चांगला खेळतो. यावेळेस बापुलर लेनचा बॉल, फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेत खेळलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक एका टप्प्याने बॉल उचलतो, फेकी करणार, तोपर्यंत 2 धावा आणखीन एक मिळताना दिसतात किशोर पाटीलला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 11. 4 बॉलचा खेळ संपलाय. बिग फाईट, एक बिग मॅच, खारेगाव वर्सेस कलवा. सेमीफायनल नंबर 1 तुम्ही पाहताय. फुल टॉस, स्लॉक स्वीप केला, उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. घुटना टेक, तमाशा देख, डावा पाय अगदी आडवा करून रोवून हा मारला षटकार. किशोरच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. व्हाट बॅटिंग, व्हाट अ स्ट्रोक. आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 17 विदाउट लॉस. शेवटचा बॉल शिल्लक. व्हाट अ बॅटिंग. आणखीन एक चांगला पटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे बघूया अंपायर काय सिग्नल देतील. 1च रन घोषांकी क्षेत्राची. आणि या सिंगल बरोबर ओव्हरची झाली समाप्ती.
चला पाण्याची मागणी केली जाते. आमचे इनफिल्ड ऑनफिल्ड पंच आहेत. पाणी मागे आहे बघा, पाणी मागे आहे. तर ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती खारीगाव टीम बिनगडी बाद 18 धावा. किशोरनं 2 षटका ठोकले. तो खेळतोय वैयक्तिक 18 या आकड्यावरती. आणि जनार्दन कवळीला मात्र या मॅच मध्ये अजूनही खातं उघडायचं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 18. एक झकास सुरुवात, एक थाटामाटामध्ये सुरुवात केलेली आहे खारेगाव या टीमनं. इंग्रजीमध्ये म्हण आहे वेल बिगेन इज अ हाफ डन, म्हणजे ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटी चांगलाच होतो असं म्हणतात. आणि तशी सुरुवात केली खारेगाव टीमनं. 18 धावा वसूल केल्यात. आता ओव्हर नंबर 2 मध्ये अतुल आलाय. अतुल मडवी, शेखर मडवीचे जे बंधू आहेत अतुल मडवी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलिंग साठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने वाटतं गोलंदाजी करेल. पहिला बॉल जनार्दन साठी बॅकफुटला जाऊन हुक करायचा होता, परंतु लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. मग अंपायर आता शहानिशा करतायत की कुठेतरी बॉडीला लागला की बॉल. त्यानंतर इथे अंपायर सिग्नल करतात वाईट बॉल, कारण लेग स्टिकच्या बाहेरून बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. त्यामुळे एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. फुलटोस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल हलकासा हवेत केला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. लॉंग ऑनला बॅकअप आहे. रणजित पाटील स्वतः जात आहेत. मागच्या मॅच मध्ये रणजित पाटीलला त्या 4 धावा वाचवल्या आणि त्याच कामा आल्या. झील न घेता त्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. तिथे 2 धावा, तिथे 4 धावा वाचल्या आणि तो सामना खरोखरच या सर्व भरीव योगदानानं जिंकला. यावेळी स्विंग इन मिस बीट केलंय. शरीराला भेद करतो हा बॉल. सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आता 22 रन. किशोर पाटील थोडासा जायबंदी आहे, थोडीशी दुखापत वाटते. सुरुवात चांगली केली किशोर पाटीलनं अगदी धडाक्यामध्ये. षटकार परत आपलं खातं उघडलं. संघाचा श्री गणेशा त्याच्यात बॅट मधून झाला आणि आता मात्र टीमची धावसंख्या टोटल स्कोर 22. बॉलर तयार. अतुल यावेळेस पास स्लॉक स्वीप ओव्हर पिच बॉल आणि त्याला उडवलाय. भांदाच्या पल्ल्यात गेलाय बॉल. बॉल सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. किशोर पाटील सेट ऑन अ फायर इज नाव. मैदानामध्ये आग लागतोय. काय खतरनाक बॅटिंग. बॉटम एंडचा चांगला वापर. बॅकलिपला लवकर खाली तो परफेक्शन होतोय. बॉटम बॅलन्स बॉटचा षटकार येतो किशोरच्या बॅट मधून. आणखीन एक चांगला स्ट्रोक जमिनीच्या समांतर फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आगे एक स्क्वेअर लेगला. पहिली धाव सिंगल कंप्लीट झाली आणि या सिंगल बरोबर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड 29 धावा 29 ऑन बोर्ड. आतापर्यंत 10 बॉलचा खेळ संपला. 29 धावा म्हणजे या ओव्हरचे शेवटचे 2 बॉल शिल्लक. अतुल मडबी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता जनार्दन स्ट्रायकिंग इनला खेळण्यासाठी तयार. ओहो स्विंग इन मिस. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तर हा फटका व्ही शेप मध्ये खेळायला पाहिजे होता, परंतु आडव्या बॅटने खेळला त्यामुळे मिस टायमिंग स्ट्रोक. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. यावेळेस पहा हवेत खेळला बॉल. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. तिथे झेल सोडला आणि बघूया एकच धाबावरती या दोन्ही बॅटरनं समाधान मानलंय. सिंगल मिळते जनार्दन कवळेला आणि या सिंगल बरोबर ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 15च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत 30. चला 10 मिनिटं झालेत. 2 षटकासाठी 10 मिनिटं झालेले आहेत. अजूनही 2 षटकासाठी 10 मिनिटं बाकी आहेत. लक्षात घ्या कलवा टीम स्पेशली तुम्हाला ही सूचना आहे.
2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 30. अजूनही विकेट प्राप्त झाली नाही या कलबा टीमला. म्हणजे पहिल्या गड्यासाठी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते, एक अभिन्न भागीदारी किशोर पाटील आणि जनार्दन कवळेकडून. प्रतीक मागच्या मॅचचा हिरो, ज्यानं खूप चांगले झेल टिपले, गोलंदाजी चांगली केली, फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये सुद्धा आपलं दमखम दाखवलं, तोच मात्र प्रतीक आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग साठी. आणि स्ट्रायकिंग इनला आता फलंदाज जनार्दन, ज्याच्या बॅट मधून फक्त 4 रन आलेत. आज किशोर पाटीलनं सर्व डाबाची सूत्र आपल्या खांद्यावरती घेतलेली आहेत असं वाटतंय. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, रणजित पाटील बॉलच्या खाली, आणि रणजित पाटील चूक करणार नाहीये, तिथे अप्रतिम झेल टिपलाय मिड विकेटच्या रिजन मध्ये. आणि फलंदाज जनार्दन कवले बाद. पहिला धक्का खारेगाव टीमला लागलाय. आज जनार्दन कवले चाच पडत होता, कारण त्याच्या बॅट मधून स्ट्रोक येत नव्हते, मिसटायमिंग स्ट्रोक झाले, डॉट बॉल त्यानं पर्सेंटेज जास्त केले, आणि त्याच्या बॅट मधून फक्त 6 बॉल मध्ये 4 धावांचं योगदान दिलं. परंतु किशोर पाटीलनं धमाका केलाय, एक तडाखा दिलाय. जसा वादलाचा तडाखा असतो तसा या मॅच मध्ये तडाखा दिला किशोर पाटीलनं. आणि आपल्या हवामान खात्याने कालच एक बातमी दिली की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पेंगम नावाचं वादळ धडकणार आहे भारताच्या किनारपट्टीवरती, म्हणजे तामिळनाडू या शहरामध्ये त्या वादळाचा तडाखा बसणार आहे, अशी माहिती कालच हवामान खात्याने आपल्याला दिलेली आहे. पेंगम नावाचं वादळ. जाऊया बॅक टू क्रिकेट. कोण आला? रोशन पाटील आलाय. यावेळेस फटका चांगला, बॅटचा स्विंग चांगला आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाही पकडणार झेल, त्याला बीट करून बॉल चाललाय. लॉंग ऑफ क्लिअर करत असताना बॉल सीमारेषा पलीकडे रोशनच्या बॅट मधून येतोय हा क्रॅकिंग षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 36. खरोखर हा वादळाचा तडाखाच आहे. एक वादळ शांत झाला आणि एक वादळ आता सुटलाय. किशोर पाटीलनं सुरुवात केली फटाकड्या फोडायची, आणि त्यानंतर मात्र आता रोशननं सुद्धा फटाकड्या आणल्यात मैदानामध्ये. पहिल्याच बॉलवरती फटाकडा फोडला तोही 6 रनचा. आतषबाजी जशी फटाकड्यांची होते तशी षटकार चौकारांची आतषबाजी मैदानामध्ये केली जाते. 36 धावा ऑन बोर्ड. प्रतीकनं विकेट प्राप्त केली, त्यानंतर षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा प्रतीक ऑन मार्क रोशनसाठी. आखूड टप्प्याचा बॉल हवेत केलाय, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे, परंतु कलेक्शन झालं नाहीये, त्यामुळे 2 धावा मिळताना दिसत आहेत. ड्रॉप द कॅच. झेल सोडला. हा सोपा नाहीये झेल. मिड विकेटच्या दिशेतून धावत जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट धावणं, जवळजवळ ते अंतर आहे ना, ते जवळजवळ 15 ते 16 मीटरचं अंतर एका मोमेंटमला कापणं हे शक्य नाही आहे. आणि तो प्रयत्न चांगला केलाय, त्या प्रयत्नाला मी दाद देईन, कौतुक करेन त्या क्षेत्ररक्षकाचं. आणखीन एक चांगला फटका ऑन साईडला फक्त दिशा दिली. मिड विकेटला पुन्हा एकदा रणजित पाटील फंबल होते, परंतु बॅकअप चांगला आहे, त्यामुळे रन वाचल्यात. 2 धावा मिळतील पुन्हा एकदा रोशनला. आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 40. आज खारेगाव टीमचे सपोर्टर सुद्धा वाढलेत, कलब्या टीमचे सपोर्टर वाढले, कारण नेबर संघ आहे, शेजारी संघ आहेत. मैत्रीपूर्ण लढत म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, परंतु कडा संघर्ष आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज घेतली, पंचांची निर्णयाची अपेक्षा न करता मात्र रोशननं आपलं घर सोडलेलं आहे. याला म्हटलं जातं जेंटलमॅन क्रिकेट. क्रिकेटची इमानदारी काय असते ती दाखवलेली आहे. फलंदाज बाद, कॉट बिहाइंड द विकेट. आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 येथे लागत असताना टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 40. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. आणि त्या दरम्यान नवीन फलंदाज तुम्ही पाहताय, कालचा हिरो सुपरमॅन राजू मडवी, ज्यानं 6 वाजता
ठीक संध्याकाळी दमट वातावरणामध्ये षटकार ठोकला होता तोच राजू मडवी आणि त्याच्या षटकारावरती तो सामना घशातून काढला सारसुले टीमच्या असंच म्हणावं लागेल. तोच फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय राजू मडवी. चौथ्या क्रमांकावरती इन ॲट नंबर 4 रन आहे स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 2 गडी बाद 40. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना प्रतीक बॉलिंगसाठी. ओहो चांगला यॉर्कर बीट करून गेला सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजी प्रतीकने केली तिसऱ्या षटकामध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये पहा दोन्ही षटकामध्ये विकेट नव्हतं, परंतु या षटकामध्ये प्रतीकनं 10 रन खर्च करत असताना 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. जनार्दन कवलेला बाद केलं, त्यानंतर मात्र रोशनला बाद केलं. हे विसरून चालणार नाहीये. म्हणजे पहिल्या 2 ओव्हरच्या तुलनेनं कितीतरी पटीनं चांगली गोलंदाजी केली प्रतीकनं असंच म्हणावं लागेल या मॅचमध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती टोटल 2 गडी बाद 40. शेवटचं षटक मैदानामध्ये शिल्लक आणि ते खेळण्यासाठी आता किशोर पाटील सेट ऑन सेट झाला. इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. जवळ त्याच्या बॅटमधून आपण 3 उत्तुंग षटकार पाहिलेत. चला 4 मिनिटं आहेत कलवाड टीम हे षटक पूर्ण करण्यासाठी. 4 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण करायचं आहे, लक्षात घ्या. पहिलाच बॉल आउटसाइड द स्टंप. बॉलला सोडून दिलाय. अंपायर सिग्नल करतायत वाईट बॉल म्हणजे एक्स्ट्रा रन. टीमच्या टोटलमध्ये अनुशासित रन मिळते खारेगाव या टीमला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 41 रन. ओहो हा बॉल सरळ गेला विकेट किपरला बीट करून. वाईट बॉल वाईट +1. थोडीशी खराब लाईन गोलंदाज सुकेशची. ओव्हर नंबर 4 मध्ये सुकेश अजूनही एकही चेंडू झाला नाहीये. टीमची धावसंख्या 43. किशोर पाटील अगदी ठाण मानून उभा आहे मैदानामध्ये. फुल टॉस फ्लिक ऑफ द रिस्ट, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. काय फटकेबाजी आहे. टायमिंग चांगलं होतं किशोर पाटीलचं फटक्या मागे आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. संघर्षाच्या कालामध्ये तग धरून राहा, वेळ नक्की बदलते आणि इथे संघर्ष सुरू आहे किशोर पाटीलचा. वेळ बदलली किशोर पाटीलला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 49. यावेळेस पहा फटका फसलाय. बॉल हवेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल सोडला. आज खारेगावची टीम जवळ सर्वच खेळाडू लायसन घेऊन आल्यात. त्यांचे खिशे चेक करा, कारण आऊट न होण्याचे लायसन आहे त्यांच्याकडे. झेल सोडतायत सातत्यानं किशोर पाटीलला जीवदान क्रिकेटमध्ये धोकादायक आहे. तुम्हाला माहिती आहे रोहित शर्माचा झेल अजूनही तो तिसारा परेरा कधी कधी स्वप्नात बडबडतो की मी काय केलं, आणि हा झेल सोडला किशोर पाटीलचा. 2 रन मिळत आहेत. 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 51. आउटसाइड द स्टंप हा बॉल सुद्धा वाईड डिक्लेअर होईल. या ओव्हरमध्ये 3 चेंडू इथे सुकेशनं वाईड टाकलेले आहेत. खराब गोलंदाजी. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 52 माफ करा 52 दोनच चेंडू झालेत. आणि किशोर पाटील जर पाहिलं तर 4 उत्तुंग षटकार आणि तो खेळतोय 10 बॉल मध्ये 33 या धावसंख्येवरती. विध्वंस गेनिंग. 2 चेंडू झालेत ना, 2च बॉल झालेत. 3 चेंडू वाईड आहेत. 52 धाबा स्कोर कार्ड वरती.
बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता, हवेत केलेला बॉल, मिस्टामिंग स्ट्रोक, नो मॅन लँड मध्ये बॉल पडलाय, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी आहे परंतु फेक खराब, त्यामुळे 2 धाबा इथे मिळतात पुन्हा एकदा किशोर पाटीलला आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 54. स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशा नाही तर जिद्द आणि प्रयत्न ठेवा, नक्कीच तुमचे स्वप्न पूर्ण होतील. जोपर्यंत तुम्ही हार मानत नाहीत तोपर्यंत ही दुनिया तुम्हाला कधीच हरवू शकत नाहीये. अगदी तसाच खेळ करतोय किशोर पाटील. पहा थकलाय, थोडा विश्रांती घेतोय, टायट आहे किशोर पाटीलची बॉडी, तरी सुद्धा आपल्या टीमसाठी काय संघर्ष करतोय मैदानामध्ये. हीच तर क्रिकेटची मजा आहे. ओह वा वा वा, हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्री लाईनच्याच बाहेर, भाऊच्या धक्क्यावर बॉल सीमारेषा पलीकडे. कोल्हापूरची लोक हा सामना बघत असतील तर ती म्हणत असतील त्यांच्या भाषेमध्ये दाजी घुमीव, आणि अशी फटकेबाजी आहे किशोर पाटीलची. वा भाई वा, खा बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. आतषबाजी, दिवाळी संपली परंतु किशोर पाटीलच्या घरामध्ये फटाकडे बाकी आहेत, ते फोडतोय मैदानामध्ये. फटाकड्यांची आतषबाजी, 5 उत्तुंग षटकार, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 60 रन कंप्लीट. आकुट टप्प्याचा बॉल, हा मिस्टामिंग स्ट्रोक, मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचला होता, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. बाप किशोर पाटीलची पहा किती प्रामाणिकपणा. दुसरा खेळाडू असला तर दुसऱ्या धावासाठी धावला असता परंतु इथे राजूला सांगितलं की तूच खेळ. 42 या आकड्यावरती खेळतोय, टीमची धावसंख्या 61. अजूनही या ओव्हरचा शेवटचा बॉल. जिद्द म्हणजे एक युद्ध असतं आणि ते नशिबाविरुद्ध खेळलं जातं. फुलर लेनचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह केला, मिड ऑन नाहीये, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जातोय तिथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. मित्रांनो, किशोर पाटीलची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. व्हॉट अ बॅटिंग किशोर. 42 धावांची विध्वंसी इनिंग. दमला, थकला तरी थांबला नाही, याला म्हटलं जातं क्रिकेटची जिद्द, चिकाटी, मेहनत. आणि तब्बल हा डाव संपल्यानंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 63 आणि 64 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे खलवा टीमच्या समोर. 64 टू विन. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या खारेगाव टीम. आम्ही तुमच्या भावना समजू शकतो परंतु आम्हाला सुद्धा काही वेळेचं बंधन आहे आणि बॉल चॉईस करण्यासाठी या कलवा टीम आपण बॉल चॉईस करण्यासाठी या. नवीन बॉक्स आहे इथे 40+ क्रिकेट संघ गोठुली आणि ग्रामस्थ मंडळ गोठुली आयोजित मास्टर क्लब क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्ही पाहताय. आणि आज या स्पर्धेतला तिसरा फायनल डे, सुपर संडे. आणि फायनलच्या दिवशी हा पहिला उपांत्य फेरीचा सामना तुम्ही पाहताय. सेमीफायनल नंबर 1 कलवा आणि त्यांच्या विरोधामध्ये खारेगाव. कलवा टीमनं टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना किशोर पाटीलचा धमाका अख्ख्या प्रेक्षकांनी पाहिला, तल्लीन केलं, मंत्रमुग्ध केलं प्रेक्षकांना बॅटिंग करत असताना. आणि तब्बल 42 धावा कुठत आपल्या संघाला मात्र 63 या आकड्यावरती जाऊन पोहोचवलं आणि 64 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालेलं आहे.
64 धावांचं लक्ष्य आहे. एक आंबर उभा केलाय, पर्वत उभं केलाय. 24 बॉल 64 धावा. परंतु क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट लक्षात ठेवा की आपल्याला विजयाची गॅरंटी देत नाही. किंबहुना विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनही क्रिकेट विश्वामध्ये तयार झाला नाही. तुम्हाला आठवत असेल साऊथ आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया 434 धावांचं टार्गेट. चला कलबा टीम आपली सलामीची जोडी पाठवा लवकर. घाई करा, दोन्ही टीमला सूचना आहे. 16च्या सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा आहे कारण लक्ष्य 64 रनचं. +40 क्रिकेट संघ गोठुली आयोजित यंदाच्या हंगामातली ही 40+ ची पहिली स्पर्धा आयोजित करण्याचा मान सन्मान या गोठुली टीमनं घेतलेला आहे आणि तो गोठुली टीमने केलेला. सर्व गोठुली टीमचे खेळाडू यानं केलेली मेहनत, अथक परिश्रम आणि गोड नियोजन तुम्ही पाहताय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. त्यासाठी दिवा टीम आणि तुर्बे टीम आपण उपस्थित झाला आहात. टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. दिवा 40+ आणि तुर्बे 40+ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी लगेच उपस्थित राहायचंय. 64 धावांचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये आणि या 64 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी कलवा टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. जगदीश आणि प्रतीक. स्ट्राईकला आहे जगदीश, नॉन स्ट्राईकला प्रतीक आणि ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग साठी राजेश पवार. ओव्हर नंबर 1 मध्ये पॉइंट कव्हर, शॉर्ट कव्हर नाहीये, मिड ऑफ नाहीये कारण डीप एक्स्ट्रा कव्हरला विजय पाटील आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. स्ट्रायकिंग इनला जगदीशला. चला टायमिंग सेट करतो आम्ही. 4 वाजून 17 मिनिटं झालेले आहेत. पहिलाच बॉल फुलर लेनचा, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, पकडला नाही झेल, सोडला कॅच. कॅचेस विन द मॅचेस. अगदी सोपा झेल होता. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये सोडलाय. त्यानंतर 1 रन इथे अर्जित केली. जगदीशला मिळालेले हे जीवदानाचा. चला तुर्बे टीमनं टॉस इथे जिंकलाय. अभिनंदन तुर्बे टीम. आणि जो काही निर्णय असेल त्या निर्णयाची माहिती आमच्यापर्यंत लगेच पोहोचवा. फुलर लेनचा बॉल इथे किशोर पाटीलला लाईन मिस केली त्यामुळे बाईच्या स्वरूपामध्ये अंपायर सिग्नल करतात 1 रन. आणि या सिंगलनं आता टीमची धावसंख्या 2. लक्ष्य मोठं आहे 64 धावांचं, परंतु अशक्य नाही आहे. क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट अशक्य नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 116 रन चेस झाल्यात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 112 रन चेस झालेत. त्यामुळे हे लक्ष्य सोपं नाहीये, अशक्य सुद्धा नाहीये. ओहो, पुन्हा एकदा बीट करून चालला. विकेट किपरला बीट करून बाईच्या रूपाने सिंगल येते. टीमची धावसंख्या 3 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 रन स्कोर कार्ड वरती. लक्ष्य आहे 64 धाबांचं. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपला. म्हणजे गोलंदाजी चांगली होते राजेश पवारची. कुठलाही रूम नाहीये मोठा फटका खेळण्यासाठी. ही जमेची बाप खारेगाव आणि त्याच्या जागेवरती आता एक नवीन फलंदाज, विस्फोटक फलंदाज विशाल. आज विशाल चांगला खेळत आलाय. प्रत्येक मॅच मध्ये षटकार त्याने ठोकलेत. परंतु आता लक्ष्य मोठं आहे. ही जबाबदारी आता विशालवरच घ्यावी लागेल, विशाललाच घ्यावी लागेल. कारण लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे 64 धाबांचं. रन झाल्या 3. 4 बॉलचा खेळ संपलाय. माफ करा 5 बॉल झालेत. सॉरी, शेवटचा बॉल. राजेश पवार बॉलिंग ट्रॅक वरती.
आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकिंग इनला विशाल. फुलरलेचा बॉल बॅक टू द बॉलर. तिथे फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न होता राजेश पवारचा. थोडी दुखापत आहे बोटीला. चला फर्स्ट सेट घेऊन जा लवकरात लवकर. मोठाच फटका बसलाय राजेशला. चला मोठी दुखापत आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एवढ्या वेगाने झेल घेण्याचा प्रयत्न होता. चला आयोजन कमिटी आपण थोडासा या खेळाडूला हॉस्पिटलाइज करायचं आहे. चला पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. परंतु शेवटच्या बॉलवरती राजेश पवारला एक मोठी दुखापत झालेली आहे. त्याच्या हाताला मोठी इंजुरी झाली. त्यामुळे थोडासा खेळ थांबला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपला. फक्त 4 धावा स्कोर कार्ड वरती. आता बॉलिंग ट्रॅक वरती जनार्दन कवळे ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी. आणि स्ट्रायकिंग इनला पुन्हा एकदा विशाल. चला खारीगाव टीम तुमचा एक्स्ट्रा प्लेअर पाठवा मैदानामध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये आता जनार्दन कवले बॉलिंग साठी. राऊंड द विकेटने बॉलिंग करण्यासाठी तयार. स्ट्रायकिंग इनला विशाल जो 1 या आकड्यावरती खेळतोय. अजूनही 60 धाबांची आवश्यकता आहे 18 बॉल मध्ये. पहिलाच बॉल इथे पा किशोरच्या लागलाय. चला पाणी घेऊन जा. पाणी अंपायर पाणी मागे आहे बघा. पाणी बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. बॉल उचली घेतली. अंदाज चुकला किशोर पाटीलचा आणि अगदी डोल्याच्याच आजूबाजूला हा फटका बसला चेंडूचा. त्यामुळे खेळ थांबलाय. पहिला राजेश पवारला दुखापत झाली. आता या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती जनार्दनचा बॉल पिचिंग झाल्यानंतर एस्टिरेशन करत असताना मात्र डोल्यावरती किशोर पाटीलच्या दुखापत झालेली आहे आणि खेळ सामना थांबलाय.
चला गर्दी कमी करा, गर्दी जास्त गर्दी करू नका, थोडा मोकळी आवाज सोडा. चला मॅच सुरू करा. मॅच चला सामना सुरू करा. सुनील दा, या अगोदरचा तो डिसिजन काय, किती रन? 1 ना. ओके ओके. फोन या बॉलला फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करून चालला बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय फलंदाज जगदीशच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 9. 64 धाबांचं लक्ष्य आहे आणि 64 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करता करता कारेगाव टीमचे 2 खेळाडू मात्र दुखापतग्रस्त झालेले आहेत. राजेश पवार, त्यानंतर किशोर पाटील. यावेळेस फटका चांगला, ऑनराईचा फटका, लॉंग ऑनला डीप मध्ये एक चांगली फिल्डिंग. फक्त सिंगल मिळते जगदीशला आणि सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 10. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना 10 रन स्कोर कार्ड वरती. बॅकफुटला जात असताना पूल केलाय, पहिली धाव वेगाने कंप्लीट केलेली आहे आणि सिंगल मिळते विशालला आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 11. लक्ष आहे या मॅच मध्ये 64 धाबांचं. पुन्हा एकदा जनार्दन कवले राऊंड द विकेटने. फुलटोज, लोवर फुलटोज, ऑन साइडला फक्त दिशा दिली, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली होते तोपर्यंत सिंगल मात्र मिळते फलंदाज जगदीशला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 12. 64 करायचे आहेत या मॅच मध्ये. सेमीफायनल नंबर 1 तुम्ही पाहताय. ओहो, इथे स्विंग इन द मिस. बॅटची लीडिंग एज घेतली, बॅटची आतली कडा घेतल्यानंतर विकेट किपर राजू मडवीनं एक अप्रतिम झेल टिपलाय ॲज अ विकेट किपर म्हणून आणि फलंदाज विशाल बाद. दुसरा धक्का इथे लागत असताना कलबा टीमला 2 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे 12. ओव्हर 34 समाप्ती, 2 षटकांचा खेळ संपला. 6च्या सरासरीने धाबा आलेले आहेत 12. म्हणजे अजूनही 12 बॉल, 12 बॉल मध्ये करायचे आहेत विजयासाठी 52 धावा. येणारे 12 बॉल मध्ये अजूनही 52 धाबांची आवश्यकता आहे. आता लक्ष कठीण होत चाललंय, मोठं होत चाललंय. कठीण मी म्हणणार नाहीये, परंतु लक्ष कलबा टीमच्या समोर मोठं होत चाललेलं आहे. आणि बॉलिंग साठी ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर कोण रे? जना रोशन. बॅट्समनचं नाव काय? जयेश. नवीन फलंदाज जयेश विशालच्या जागेवरती आलाय. जयेश. ओव्हर नंबर 3 रोशनचा पहिला बॉल. बॅकफुटला जाऊन अपी स्क्वेअर कट, चांगला फटका. बघूया चेंडू किती अंतरावर जाईल आणि बॉल सीमारेच्या पलीकडे जातोय की काय, अंपायर काय सिग्नल देते. चौकार. जयेशच्या बॅट मधून हा चौकार येतोय. माफ करा, जगदीशच्या बॅट मधून हा चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 16 रन. बॅकफुटला जात असताना थोडासा अपिष्ट स्क्वेअर कटचा फटका, चौकार वसूल केलाय. यावेळेस पहा आपली कापदरी मनकटी फटका छान वलवलाय. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फेकी ऑन द स्टंप. फक्त सिंगल मिळताना दिसते जगदीशला
आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 17 धाबा. लक्ष आहे या मॅच मध्ये 64 धाबांचं 64 टू बीन. यावेळेस पहा मिस्टामिंग स्ट्रोक बॉल हवेत मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. खूप चांगला झेल टिपत असताना फलंदाज इथे बाद होतोय. जयेश बॅक टू डगआउट. धक्का क्रमांक 3 इथे लागत असताना जयेश फलंदाज बाद. चला बॅटरचं नाव अतुल. नवीन बॅटर अतुल. 64 धाबांचं लक्ष आहे. रन झाल्या स्कोर बोर्डवरती 17. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना जयेश बॉलिंग ट्रॅक वरती. आता स्ट्रायकिंग इन अतुल. हा बॉल ग्लान्स करण्याचा प्रयत्न अतुलचा. तिथे सिंगल चोरली अतुलने आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड 18. चला थोडीशी घाई करा प्लीज. 64 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये तुर्बे टीमने टॉस जिंकला. जो काही निर्णय असेल तुर्बे टीम आपला निर्णय कळवा. खराब लाईन आउटसाइड द लेग स्टंप. अंपायर सिग्नल वाईट +1. 2 धाबा मिळत आहेत आणि या 2 धाबांना आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 20. म्हणजे अजूनही 44 धाबांची आवश्यकता. 8 बॉल 44. सामना आता जवळजवळ संपलाय असंच म्हणावं लागेल. फटका चांगला इनसाइड आउट. क्रिकेटचा अगदी तंत्रशुद्ध फटका. हे क्रिकेटचे अत्याधुनिक फटके आहेत. 1 धाव मिळताना दिसते फलंदाजाला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 21. जगदीशच्या खात्यामध्ये सिंगल. स्ट्रायकिंग इन अतुल खेळण्यासाठी तयार. आता लक्ष कठीण होत चाललंय. अजूनही 43 धाबांची आवश्यकता आहे. बॅकफुटला जाऊन ऑन साइडला फक्त हापाम पूल केलेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक विजय पाटील. खूप चांगली फेक. 1 धाव मिळते अतुलला आणि या सिंगलच्या मदतीने ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 22 रन. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही 42 धाबांची आवश्यकता आहे. 6 बॉल 42 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. लास्ट ओव्हर मध्ये आता बॉलिंग साठी गोलंदाज गोलंदाजाचं नाव दीपेश नितेश. माफ करा बॉलिंग साठी आलाय नितेश. 6 बॉल आणि 42 धाबा. एक औपचारिकता या मॅचची शिल्लक राहिलेली आहे असंच म्हणावं लागेल. व्हाईट बॉल +1. 2 धाबा मिळत आहेत. अंपायर सिग्नल. म्हणजे आता 6 बॉल 40 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 6 बॉल 40 धाबा हे समीकरण. यावेळी स्वा फटका चांगला आहे. बॉल हवेत केलाय. जनार्दन कौले धावतोय परंतु त्यानंतर स्टॉप. पॉझिंग घेतला. त्याने अंदाज घेतला की आपण पोहोचू शकत नाही चेंडू पर्यंत. त्यानंतर पॉजची भूमिका आणि तिथे एक टप्पा घेत सिंगल मात्र कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 25 धाबा. म्हणजे अजूनही 41 धाबांची
39 धावांची आवश्यकता आहे. फुलटोस बॉल पायावरती टाकलाय, तिथे सिंगल मिळते. एक औपचारिकता या मॅचची आता शिल्लक राहिलेली आहे. चला तुर्बे टीम आपला निर्णय काय लवकरात लवकर कळवा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे दिवा टीम तुम्हाला बॅटिंगसाठी तयार राहायचं आहे. 4 ओव्हरची मॅच, सेमीफायनल नंबर 2, उपांत्य फेरीची दुसरी लढत तुम्ही पाहणार आहात. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. बॉल चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते फलंदाज अतुलला आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 26. लक्ष मोठं होतं. ज्या किशोरनं अफलातून केली त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती एक मोठं टार्गेट सेट केलं, तोच मात्र आता दुखापतग्रस्त झालाय. दुखापत आहे त्याच्या चेहऱ्याला. दोन बॉल बाकी आहेत. 28 झाल्या स्कोर कार्ड वरती रन. किती पाहिजे अजून? 2 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता. आता 1 बॉल मध्ये 35, म्हणजे हा आता औपचारिकता पूर्ण करण्यासाठी हा शेवटचा बॉल आहे. 1 बॉल 35 म्हणजे मोठ्या फरकानं हा सामना जिंकण्याच्या तयारीमध्ये आहे खारेगाव 40+ टीम. काल खारेगाव टीम सारसोले टीमवरती अगदी अफलातून विजय मिळवला आणि त्यानंतर मात्र पहा त्यांचा पुढचा प्रवास. इथे 34 रन हा सामना जिंकलाय. खारेगाव टीमनं पराभूत केलं कलवा टीमला. वेल प्लेड, अभिनंदन खारेगाव टीम. आणि सेमीफायनल नंतर फायनल मध्ये या 40+ क्रिकेट संघ गोटुली मास्टर कप या